आणि या क्षणाची आणखी एक मोठी बातमी, विधान परिषद कामकाजावरती महाविकास आघाडीने बहिष्कार टाकलेला आहे। मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये महाजनांनी हजेरी लावल्याचा आरोप त्यांच्यावरती करत अखेर विरोधकांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे। याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, विधान परिषद कामकाजावरती महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असताना मंत्री गिरीश महाजनांसंदर्भातली एक मोठी मागणी केलेली आहे। काय नेमकं विरोधकांचं म्हणणं आहे? पाहतो आपण ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये आज जे आहे विरोधक आक्रमक झालेले होते, त्यावरती अनेक आरोप सुद्धा केले गेलेले होते। सभागृह सुद्धा बंद पाडलं गेलेलं होतं। कुठेतरी मंत्री गिरीश महाजन यांनी दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला उपस्थित असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती विरोधकांनी केली आपल्याला पाहायला मिळते। विधान परिषद जे आहे ते स्थगित केल्यानंतर सगळ्यांची बैठक जी आहे ती काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडली आणि त्यानंतर निर्णय झालेला आहे की इथून पुढे विधान परिषद कामकाजावरती जे आहे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बहिष्कार टाकणार आहे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या निर्णयाच्या मागे कुठेतरी गिरीश महाजन यांची हक्कालपट्टी करावा अशी सुद्धा मागणी जोर लावताना पाहायला मिळते। खरं तर विधानसभेमध्ये ज्या प्रकारे आरोप करण्यात आलेले होते तसेच आरोप जे आहे ते विधान परिषदेत सुद्धा झालेले आहेत आणि त्यावरूनच कुठेतरी आता वातावरण तापताना पाहायला मिळते। त्यामुळे आता या महाविकास आघाडीने घेतलेला स्टँड या संदर्भामध्ये आता सरकारच्या विरोधकांनी केलेल्या मागणीचा कितपत सरकार विचार करते किंवा त्यावरती काय प्रतिक्रिया देतं त्यावरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।